तीन वेळा हा प्रश्न आला, 3 वेळा 4990. प्रश्न क्रमांक 4990. केल्याप्रमाणे सभापती महोदय, या ठिकाणी केंद्र शासनाच्या नियमानुसार आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मध्याह्न भोजन ही योजना चालू केलेली आहे. आपण टेंडर प्रक्रिया करतो, अनेक त्या ठिकाणी पात्र असलेल्या संस्था येतात आणि त्या संस्था येत असताना त्याचे निकष नियम या ठिकाणी आपले ठरवलेले आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र त्यांचा स्वयंपाकघर असावं अशा अशा प्रकारचे नियम आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आपणच उत्तरात कबूल केलेला आहे. या उत्तरामध्ये आपण सांगितलेलं आहे की 20 पैकी 4 संस्था ज्या आहेत त्या बोगस निघालेल्या आहेत, त्यांनी अटी पूर्तता केली नाही. याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेला आपण एखादी संस्था मंजूर करतो, त्याला परवानगी देतो, त्यावेळेला त्याच्या अगोदर त्या क्वालिफाईड आहेत का नाही, पात्र आहेत का नाही याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय हे मंजूर कसं झालं. याचा अर्थ ह्यांना आपण मंजुरी दिली, आमचं 20चं आहे, तुमचं म्हणणं 4 संस्था निघाल्या. काही ठिकाणी गॅरेजमध्येच तिथं स्वयंपाकघर एकाच संस्थेच्या नावावर 4-4 लोकांनी त्या ठिकाणी आपण स्वयंपाकघर दाखवलेला आहे. त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी दाखवणे, जास्त दाखवणं, त्याप्रमाणे क्वालिटीचा प्रस्ताव आहे. आपल्याकडे 2 प्रश्न माझे आहेत. जर ह्या असलेल्या संस्थांना मंजुरी करत असताना त्याची पहिली पात्रता न तपासता मंजुरी दिली असेल आणि त्यात ते दोषी निघालेल्या 4 संस्था असतील तर त्याच्या संदर्भात जे दोषी असतील त्याची चौकशी करून कारवाई करणार का, एक. आणि यामध्ये अनियमितता आली असेल किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल या संदर्भामधला अहवाल मागून त्याच्यावर कारवाई करणार का, दुसरा. फूड इन्स्पेक्टर म्हणून आपण त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त करावे असं असताना सुद्धा अजूनपर्यंत नियुक्त केलेल्या नाही. आणि तशा प्रकारच्या जागा रिक्त असताना आपल्याकडं ज्या डिपार्टमेंटने आयुक्तांनी सांगितलं की अशा प्रकारच्या जागा किंवा अशा प्रकारचे आमच्याकडे प्रस्तावच आले नाही, हा प्रस्ताव तुमच्याकडे आलेला असताना आयुक्तांनी अशा प्रकारची माहिती देणं योग्य आहे का? फूड इन्स्पेक्टर म्हणून आपण रिक्त जागा ताबडतोब भरणार आहे का? मंत्री महोदय. सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला की बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या नियमानुसार शाळातील विद्यार्थ्यांना मध्याह्न भोजन देण्यासाठी अन्नाचा दर्जा व चव दाखवून येण्याची नोंदवही त्या ठिकाणी घेतल्या जाते आणि हे कंत्राट देताना 4 संस्थांनी अनियमितपणा केला आहे. तेव्हा लक्षात आलं, जेव्हा तक्रार झाली त्यांनी ते इलिजिबल असल्याचं दाखवून खोटी कागदपत्र सादर केली आणि त्याच्यानंतर जेव्हा तक्रार आली, तपासली तर त्यांची कागदपत्र खोटी निघाली. त्या संस्था येस ते काय त्यांनी प्रस्ताव सादर केला, यांनी प्रस्ताव इलिजिबल आहे हे करून मान्य केला आणि त्याच्यानंतर त्याची कागदपत्रे खोटे हे आढळून आलं. त्या 4 संस्थांची नावं पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. स्वयंसिद्धी विकासिनी महिला सेवा सहकारी संस्था, जाई महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था, प्रतीक्षा महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था, जीवन ज्योती महिला सेवा सहकारी संस्था. एक तर पहिला विषय म्हणजे हे महानगरपालिकेने फ्लोट केलेलं टेंडर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आपण सूचना केल्या की तात्काळ यांना त्या ठिकाणी संस्थांना काढण्यात यावं. ह्या संस्था त्या ठिकाणी काढण्यात आल्या. प्रतीक्षा यादीतल्या ज्या बाकीच्या संस्था होत्या त्यांना ते काम त्या ठिकाणी देण्यात आलं. दुसरा विषय, याच्यामध्ये निश्चितपणे यांनी खोटे कागदपत्र सादर केले, याच्याकरता त्यांच्यावर गुन्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे. संबंधित संस्था त्याच पद्धतीनं ही प्रक्रिया राबविणारे अधिकारी यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. सचिन आयर. धन्यवाद सभापती महोदय. काय होतं, जसं सन्मान्य सांगितलं की तक्रार झाल्यानंतर आपण कारवाई करतो. सभापती महोदय, याच्यामध्ये ना सामाजिक भान जोपर्यंत राहणार नाही, होणार नाही. योगायोगाने अभियंकरजी आपण याच अशा एक अभ्यास गटाचे एक प्रमुख होते आणि त्यावेळी शासनाचं असं एक धोरण होतं, जसं इस्कॉन आहे, ऑलरेडी इस्कॉन मध्यमनीय ह्याच्यातलं भोजन हे देत आहेत, अक्षपात्र आहेत, नंदनीय म्हणून आहेत, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. जर तुम्ही साऊथमध्ये जर बघितलं तर जेवढे ट्रस्ट आहेत त्या सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करून घेऊन या योजनेला सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय, ही जी लोकं जी आहेत ना, यांची क्रेडिबिलिटी राहणारच नाही, कारण ते सामाजिक दृष्टिकोनातून बघतच नाही आहे. त्यातून नफा कसं कमवता येईल हा दृष्टिकोन आहे. तुम्ही आता काय केलं, श्री जी लॅबोरेटरी आहे त्याला दिलेले आहेत, तेही कधीतरी चेक करतात, ते रिपोर्ट्स कसे बनवतात हे होतं. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या सर्व संस्था जे चांगले काम करत आहेत त्याच्यात तुम्ही ठेवा, परंतु जसं सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, महालक्ष्मी ट्रस्ट असेल किंवा असे जे सामाजिक संस्थेची जी लोक आहेत, इस्कॉन असेल, जितो असेल, अशा जे लोक आहेत ह्यांना या योजना आपण त्यामध्ये लागू करून घेऊन या विद्यार्थ्यांना आपण न्याय देणार का?
मंत्री महोदय. निश्चितपणे चांगली सूचना या ठिकाणी सन्मान्य सदस्य सचिन भोयर यांनी उपस्थित केली. त्यांना मुंबईची अजून विस्तृत माहिती आहे, म्हणून आपण काही जाणकार सदस्यांनी अशा संस्थांची नावं विभागाला सुचवावी. निश्चितपणे त्याचा